नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूयातच दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी पार पडली. यावेळी न्यायालयाने या प्रकरणाची अंतिम सुनावणी ऑगस्ट महिन्यात घेण्यात येईल असं स्पष्ट नमूद केलंय. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकात 20 ऑगस्ट ही संभाव्य तारीख नमूद करण्यात आली असून नेमकी सुनावणी याच दिवशी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरपीआयला न्याय प्रतिनिधित्व मिळावं अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केली. यावेळी ते म्हणाले, आम्हाला नेहमीच डावललं जाते. कोल्हापूर जिल्ह्यात किमान 3 ते 4 जिल्हा परिषद आणि 8 ते 10 पंचायत समित्यांमध्ये जागा मिळाल्या पाहिजेत अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. कोल्हापुरातील उत्रेश्वर पेठेतील बेपत्ता महिलेचा मृतदेह अखेर पंचगंगा नदीत सापडलाय. उत्रेश्वर पेठेतील धनवडे गल्ली इथल्या 50 वर्षीय कल्पना महेश ओतारी या सोमवारी सकाळपासून बेपत्ता होत्या. नातेवाईकांसह संपूर्ण शहरात त्यांचा शोध सुरू होता. दरम्यान आज मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कसबा बावडा परिसरातील राजाराम बंधाऱ्याजवळ मृतदेह आढळून आला. अग्निशामक दलाची शोध मोहीम सुरू होती. या दरम्यान त्यांचा मृतदेह जॅकवेल जवळ आढळून आला. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथील क्रांती चौकात निषेध आंदोलन करण्यात आलं. संभाजी ब्रिगेड व सर्व पुरोगामी पक्ष संघटनेच्या वतीनं या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. मिरजेसह सांगली जिल्ह्यात उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी गोळ्या इंजेक्शनचा नशेसाठी सर्रास वापर सुरू असल्याचं पुन्हा एकदा उघड झालंय. नशेच्या औषधी गोळ्यासह नायट्रोजनयुक्त गोळ्या इंजेक्शनचा मोठा साठा पोलिसांनी अलीकडे जप्त केला असून यामध्ये काही औषध दुकानदारांनाही अटक करण्यात आले. गैरवर्तनामुळे पक्षाची प्रतिमा डागळते आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील मंत्र्यांना फटकारले. मला ऐकून घ्यावं लागतंय, तुमचं वर्तन बदला नाहीतर घरी जावं लागेल असा थेट इशारा त्यांनी प्रमुख नेत्यांच्या बैठकीत दिला. मंत्री संजय शिरसाट आणि आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वर्तन चर्चेचा विषय ठरत असताना सोमवारी शिंदे यांनी वरिष्ठ नेत्यांची विशेष बैठक घेतली. कोल्हापूर नागपूर दररोजची एक्सप्रेस गाडी आता सामान्य प्रवाशांसाठी अधिक सोयीची होणार आहे. गर्दीमुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन या गाडीला 5 सप्टेंबर पासून अतिरिक्त जनरल डबे जोडण्यात येणार आहेत. आतापर्यंत 2च जनरल डबे असलेल्या या गाडीला आता 5 जनरल डबे असतील अशी माहिती सुकुमार पाटील यांनी दिली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून इनकमिंगला वेग आला आहे. आज मुंबईतील भाजप मुख्यालयात कोल्हापुरातील 16 कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. माजी नगरसेवक दिलीप पवार, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उत्तम कोराणे, अभिषेक बोंद्रे, संताजी घोरपडे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी कमळ हाती घेतले. या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक आणि इतर नेते उपस्थित होते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही शिकवण आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जोपासत आहे असं मत जिल्हाप्रमुख रविकिरण इंगोले यांनी व्यक्त केलं. उसगाव तालुका करवीर येथे आयोजित ज्येष्ठ नागरिक छत्री वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. या उपक्रमात 150 ज्येष्ठ आणि गरजू नागरिकांना पावसाळी छत्राचं वितरण करण्यात आलं. तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय?
हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.